नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी-ईटीच्या संदर्भात बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यातील भाग। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। अध्यापनाचे मानसशास्त्र स्वरूप आणि चर्चा। मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात ग्रीक देशात झाली। 21वे शतक हे मानसशास्त्राचे शतक मानले जाते। मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात अरिस्टॉटलच्या काळापासून म्हणजेच इसवी सन पूर्व 384 ते इसवी सन पूर्व 322 साली झाली। अरिस्टॉटल हा मानसशास्त्राचा जनक मानला जातो। काही जणांच्या मते विल्यम वूड मानसशास्त्राचा जनक मानला जातो। मानसशास्त्राचा पहिला ग्रंथ डे ॲनिमा अरिस्टॉटल यांनी लिहिलेला नावाचा आहे। दुसरा ग्रंथ रिपब्लिक प्लेटो यांनी लिहिलेला आहे। सायकोलॉजी हा शब्द सायको आणि लोगस या दोन ग्रीक शब्दापासून तयार झाला आहे। त्यानंतर आहे इसवी सन 1879 मध्ये जर्मनीतल्या लाइप्झिग विद्यापीठात विल्यम वूड यांनी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली। आता आहे व्याख्या। मानसशास्त्राची व्याख्या। अरिस्टॉटल आत्म्यासंबंधीचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र। मॅकडोगल यांच्या मते मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र। मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय। मानवी वर्तनाचे नियंत्रण करणारी आपल्या वर्तनाची स्फूर्तिस्थान असलेली एक शक्ती। जे.बी. वॅटसन यांच्या मते मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय। विल्यम वूड यांच्या मतानुसार बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय। सिग्मंड फ्राईड यांनी बोध व अबोध अवस्थेचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय। मन यांच्या मतानुसार मानसशास्त्र म्हणजे अनुभव व वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र होय। मॉर्गन किंग आणि रॉबिन यांनी मानव आणि मानवेतर प्राण्यांचा वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय अशी व्याख्या केली आहे। तर एस वुडवर्थ यांच्या मते विशिष्ट वातावरणाच्या परिसराच्या संबंधात व्यक्तीच्या ज्या क्रिया घडतात त्या क्रियांचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय। वुडवर्थ यांनी वर्तनाचे सूत्र सांगितले आहेत, ते पुढील प्रमाणे आहेत। वर्तन बरोबर उद्दीपक अधिक जीव अधिक प्रतिक्रिया म्हणजेच बिहेवियर इज इक्वल टू स्टिम्युलस प्लस ऑर्गॅनिझम मायनस रिस्पॉन्स। शास्त्र म्हणजे काय तर एखाद्या विषयाचा पद्धतशीर अभ्यास करणे म्हणजे शास्त्र होय। शास्त्राचे दोन प्रकार पडतात, तर एक वास्तववादी शास्त्र आणि दुसरं आहे आदर्शवादी शास्त्र। वास्तववादी शास्त्रामध्ये भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, मानसशास्त्र, खगोलशास्त्र या शास्त्राचा समावेश होतो, तर आदर्शवादी शास्त्रांमध्ये तत्त्वज्ञान, सौंदर्यशास्त्र, तर्कशास्त्र, नीतिशास्त्र, धर्मशास्त्र या शास्त्रांचा अभ्यास केला जातो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।